हातातील मोबाईल ज्ञान साधनेचे कारण न बनता विसरण्याचे साधन बनले आहे। गुगल म्हणजे समुद्र आहे, तिथून मोती काढायची की चिखल काढायचा हे विद्यार्थ्यांनी ठरवावे। भंजन म्हणजे रंजन असा काळ आला आहे। तारुण्यात चुकलो तर आयुष्यात यू टर्न नाही, त्यामुळे धावतो तो झरा आणि थांबतो तो डबके हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी केले। ते महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या मोहोळ तालुका यांच्या वतीने आयोजित केलेल्या प्राथमिक शिक्षक सोसायटी सभागृहात मोहोळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते। यावेळी मोहोळ तालुक्याचे नायब तहसीलदार सुधाकर धाईजे, मोहोळ पोलीस ठाण्याचे अंमलदार गोपाळ साखरे, महासंघाचे राज्य सरचिटणीस बोधी प्रकाश गायकवाड, राज्य संघटक अशोक पाचकुडवे, राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे, जिल्हाध्यक्ष युवराज भोसले, जिल्हा सचिव रवी देवकर, प्रकाश साळवे, प्रफुल्ल जानराव, मुख्याध्यापक नितीन गायकवाड, दाऊद अत्तार, अभियंता शशिकांत टोकळे, शोभा चंदनशिवे, भीमराव नवगिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला। याच कार्यक्रमामध्ये बाळासाहेब कारंडे व अण्णासाहेब कसबे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला। या प्रसंगी नायब तहसीलदार सुधाकर धाईजे म्हणाले, विद्यार्थ्यांचे ध्येय पालकांनी नव्हे तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच निश्चित करा। त्यासाठी विद्यार्थ्यांनी